जय भीम, नमो बुद्धाय. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं आपण अभिवाचन पाहत आहोत. याचे लेखक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यामध्ये आपण आजपर्यंत 66 भाग पाहिले. 66व्या भागामध्ये आपण पाहिलं की धम्म तेव्हाच सद्धम्म होतो जेव्हा तो माणसाचे मोठेपण जन्मावरून नव्हे तर कर्मावरून ठरवावे अशी शिकवण देतो, आणि धम्म तेव्हाच सद्धम्म आहे जेव्हा तो माणसांमध्ये समतेच्या भावनेची वाढ करतो. आता भाग पुढचा, भाग 67, पुस्तकातील खंड 4, भाग पहिला, धर्म आणि धम्म. धर्म आणि धम्म. धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे रिलिजन. रिलिजन हा एक अनिश्चित शब्द असून त्याचा एक ठराविक असा अर्थ नाही. तो शब्द जरी एक असला तरी त्याचे अनेक अर्थ आहेत. याचे कारण असे की धर्म म्हणजे रिलिजन हा निरनिराळ्या अवस्थातून गेलेला आहे. प्रत्येक वेळेची मान्यता किंवा अर्थ त्याच्या मागील किंवा पुढील अवस्थातील अर्थाशी समान नव्हता. प्रत्येक अवस्थेमध्ये त्या मान्यतेला आपण धर्म असेच म्हणत राहिलो. धर्माचा आशय कधीही निश्चित असा नव्हता. तो वेळोवेळी बदलत गेलेला आहे. एक वेळ अशी होती की वीज, पाऊस, पूर इत्यादी ज्या घटनांचे कार्यकारण भाव आदिमानवाला स्पष्ट करता येत नसत, तेव्हा त्यांच्या नियंत्रणाच्या नावाने तो जे काही चमत्कारिक प्रयोग करी त्याला जादू म्हटले जात असे. प्रारंभी धर्म आणि जादू एकच मानले जात होते. नंतर धर्माच्या विकासाची दुसरी अवस्था आली. त्यावेळी धर्माचा अर्थ माणसाचा विश्वास, धार्मिक कर्मकांड, रीतिरिवाज, विधी, प्रार्थना आणि यज्ञ असा होता. परंतु या गोष्टी धर्माचा मूळ गाभा नसून त्या धर्मापासून उद्भवलेल्या आहेत, म्हणजे गौण आहेत. धर्माचा केंद्रबिंदू असा विश्वास आहे की सर्वच घटनांना घडविणारी कोणी विशेष शक्ती आहे जिच्यामुळे हे सर्व घडते. परंतु त्या गोष्टी आदिमानवाच्या ज्ञानसामर्थ्याच्या पलीकडील होत्या. ह्या अवस्थेतून जादूची महती कमी झाली. प्रारंभी ती अज्ञात व अज्ञेय शक्ती सैतानी समजली जाई, परंतु पुढे असे वाटू लागले की ती शिवस्वरूप म्हणजे कल्याणकारीही असू शकते. त्या कल्याणकारी शक्तीला प्रसन्न करून घ्यायला आणि त्या सैतानी शक्तीला संतुष्ट करण्यासाठी वेगवेगळे विश्वास, कर्मकांड, विधी आणि यज्ञ यांची आवश्यकता भासू लागली. त्यानंतर ह्या शक्तीला ईश्वर अथवा परमात्मा अथवा जगाचा निर्माता अशी संज्ञा देण्यात आली. यानंतर धर्माच्या तिसऱ्या अवस्थेत त्या ईश्वरानेच हे सर्व जग आणि माणसे दोन्ही निर्माण केले अशी समजूत रूढ झाली. या अवस्थेनंतर धर्माच्या कल्पनेमध्ये ही गोष्ट सुद्धा अंतर्भूत झाली की माणसाच्या देहामध्ये आत्मा आहे, तो अमर आहे आणि माणसाच्या इहलोकींच्या कर्माबद्दल त्याला देवासमोर उत्तर द्यावे लागणार आहे अशी समजूत रूढ झाली. धर्माच्या संकल्पनेच्या विकासाची कहाणी थोडक्यात ही अशी आहे. आता धर्माचा हाच अर्थ झालेला आहे आणि धर्म म्हणजे असाच भावार्थ घेतला जातो की ईश्वरावर श्रद्धा, आत्म्याच्या अस्तित्वासंबंधी विश्वास, ईश्वर पूजा, चुकणाऱ्या आत्म्याची सुधारणा, प्रार्थनाविधी व यज्ञ इत्यादींनी देवाला प्रसन्न करणे म्हणजे धर्माची वर्तमान व्याख्या अशी आहे. धम्म हा धर्मापासून वेगळा कसा? भगवान बुद्ध ज्याला धम्म म्हणून संबोधितात तो धर्मापासून मूलतः भिन्न आहे. भगवान बुद्ध ज्याला धम्म म्हणतात तो युरोपियन धर्मवेत्ते ज्याला रिलिजन म्हणून संबोधतात त्याच्याशी समानांतर आहे. परंतु या दोहोंमध्ये विशेष अशी समानता नाही. खरे म्हणजे या दोहोंमध्ये फार मोठे अंतर आहे. याच कारणास्तव युरोपियन देववादी धर्मवेत्ते भगवान बुद्धाच्या धम्माला धर्म म्हणून मानायला तयार नाहीत. या गोष्टीबद्दल विषाद वाटण्याचे कारण नाही. नुकसान त्यांचेच आहे. त्यामुळे बुद्ध धम्माचे काहीच नुकसान नाही. एवढेच नव्हे तर त्यामुळे त्यांच्या
रिलिजनमधील वैगुण्ये स्पष्ट ध्यानात येतात। या वादात पडण्यापेक्षा धम्माची कल्पना देऊन धर्मापासून तो वेगळा कसा आहे हे दाखवणे अधिक श्रेयस्कर ठरेल। असे म्हणतात की धर्म म्हणजे रिलिजन ही वैयक्तिक गोष्ट असून ज्याने त्याने तो स्वतःपुरताच मर्यादित ठेवावा, त्याला सार्वजनिक जीवनात अवसर देऊ नये। याच्या उलट धम्म हा सामाजिक आहे, मूलतः व तत्वतः तो सामाजिक आहे। धम्म म्हणजे सदाचरण, म्हणजेच जीवनाच्या सर्व क्षेत्रात एका माणसाचा दुसऱ्या माणसाबरोबर उचित व्यवहार असणे होय। यावरून स्पष्ट होते की मनुष्य एकटाच असला तरी त्याला धम्माची आवश्यकता नाही, परंतु ज्यावेळी दोन माणसांना जर कोणत्याही संबंधाने एकत्र यावे लागते तेव्हा त्यांना आवडो अगर न आवडो धम्म हा आवश्यक ठरतो आणि धम्माचरण आवश्यक ठरते। त्यापासून त्या दोघांपैकी सुटका कोणाचीही नाही। दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे समाज धम्माशिवाय म्हणजे सदाचरणाशिवाय असूच शकत नाही। समाजाला खालील तीनपैकी कोणता तरी एक पर्याय निवडावाच लागतो। समाजास वाटेल तर त्याने शासनाचे साधन म्हणून धम्माची निवड करू नये, परंतु जर धम्म अनुशासन करीत नसेल तर तो धम्मच नाही। असा समाज अराजकतेचा मार्ग स्वीकारील। दुसरा पर्याय असा की समाज पोलीस म्हणजेच हुकुमशाहीची शासनासाठी निवड करू शकेल। आणि तिसरा पर्याय असा की समाज धम्माचा स्वीकार करून धम्माचे उल्लंघन करणाऱ्या लोकांना शासन करण्यासाठी न्यायाधीशाची नेमणूक करण्याच्या पद्धतीचा स्वीकार करू शकेल। अराजकता आणि हुकुमशाही या दोन पर्यायात स्वातंत्र्याचा नाश होतो, फक्त तिसऱ्या पर्यायात स्वातंत्र्य टिकू शकते। म्हणून ज्यांना स्वातंत्र्य हवे आहे त्यांनी धम्माचा स्वीकार केलाच पाहिजे। धम्म म्हणजे काय आणि धम्माची अनिवार्य आवश्यकता तरी आहे का? बुद्धाच्या नुसार धम्माचे दोन प्रधान तत्व आहेत, प्रज्ञा आणि करुणा। प्रज्ञा म्हणजे काय आणि तिची आवश्यकता तरी का असावी? प्रज्ञा म्हणजे निर्मळ बुद्धी। मिथ्या समजुतीला जागा राहू नये म्हणून भगवान बुद्धांनी प्रज्ञेला आपल्या धम्माच्या दोन आधारस्तंभांपैकी एका आधारस्तंभा इतके महत्त्व दिले आहे। करुणा म्हणजे काय आणि करुणेची आवश्यकता तरी काय? करुणा म्हणजे दया, प्रेम, मैत्री। करुणेशिवाय समाज जगू शकत नाही किंवा त्याची उन्नती होऊ शकत नाही। म्हणूनच बुद्धांनी करुणेला आपल्या धम्मात दुसऱ्या आधारस्तंभा इतके महत्त्व दिले आहे। ही झाली बुद्धांच्या धम्माची व्याख्या। धर्माच्या रिलिजनच्या व्याख्येपेक्षा धम्माची व्याख्या किती वेगळी आहे। बुद्धाची ही धम्माची व्याख्या अगदी प्राचीन असली तरी ती आधुनिक युगाशी जुळणारी वाटावी अशी आहे। ती जितकी अलौकिक तितकीच मौलिक आहे। ती कोणापासून उसनी घेतलेली नाही आणि तरी ती किती सत्य आहे बरे। प्रज्ञा आणि करुणेचे अपूर्व मिश्रण म्हणजेच भगवान बुद्धांचा धम्म होय। धम्म आणि धर्म यामध्ये महद अंतर आहे। जय भीम, नमो बुद्धाय।